लहानपणी आई बाप गेले मरून आतापर्यंत टाकले दादा काकाच्या घरी जीवन लहानपणी आई बाप गेले माझे मरून आतापर्यंत टाकले बापा काकाच्या घरी जीवन रक्ताचे करून पाणी काकाला कमवून दिले एवढे मोठे धन खर्च करण्याची वेळ आली तर काकाने दिले काकाने लहानाचं मोठं केलं खूप कष्ट घेऊन घेतले आणि आता लग्न करण्याची वेळ आली फुटण्याची तर खर्च करण्याची वेळ आली तर घरातून हाकलून दिलं पहा सुच्या पुतण्याचं वैरित्व भावाचं वैरित्व सुखाचा सासू सुनेचं वैर आणि बाप लेकाचं वैरपणा या महान काजीबाबा जिंदगीने कसे मिटवले या गीतामध्ये मी सादर केलेला भाई भावाचा वैरी झाला भाई भावाचा वैरी झाला ऐकून वैदाचे आणि दुसरा लहान भाऊ पहा आमच्या दोघांमध्ये कसं वैरित्व निर्माण झालं या गीतामध्ये सादर करतो भाई भावाचा वैरी झाला हा भाई भावाचा वैरी झाला ऐकून वैदाचे ऐकून वैदाचे प्रेम भावाने लहान आणि नक्की भावाने मोठा कुठली गोष्ट आहे साकोली जिल्हा भंडारा खास साकोलीचे राहणार प्रेम भावाने साकोलीचा सख्खा भाऊ वैरिका प्रेम भावाने साकोलीचा सख्खा भाऊ वैरिका प्रेम भावाने साकोलीचा सख्खा भाऊ वैरिका प्रेम भावाने साकोलीचा
प्रेम म्हटला दादा माझ्या प्रेम लहान बंधूया बंधू तुला आवाज दिला का म्हणजे फक्त लढून राहिलं बा नाही राहिलो आता काकाला आपल्याला हातून दिलं म्हणून आलो आपण आपल्या करणीने येथपर्यंत आलो त्याला असू दे काकाजवळ आपलं आपल्याजवळ तर तुझं माझंही पटलं नाही तुला बाबाचा मार्ग घेतला मी अनेक देवाची पूजा करून राहिलो माझं म्हणणं असं आहे की मी सुमो घेतली तर या सुमो दुसरा ड्रायव्हर ठेवण्यापेक्षा तू माझ्या सुमोवर ड्रायव्हर राहशील का म्हणलं मात्र जगापेक्षा पगार तुला कमी देईल कारण घरी परत माझीवाली नवीन रस्त्या काढून घेतलं चालत का मी काय म्हणतो यंदा आपल्या मुलीचं लग्न झालेलं आहे तर मुलगी आणि जवाई महादेवाच्या यात्रेला पत्नीवर त्याला घेऊन जा ठीक आहे ना नाही मला धोका वाटते म्हणजे कारण आणि मुलीचा रस्ता आहे म्हणते मी अजून गेलो नाही आणि मी पचमेरी महादेवाच्या यात्रेला कधी गेलो नाही कारण गरीब परिस्थिती काकाच्या घरी जेवण टाकलं आणि आता गमनीचे मोठे हाल म्हणून काय म्हणतो मुलगा जवाई पचमेरीवर मुलगी जवाई पचमेरीवर घटनो न गेलेता हॅलो प्रेम हा मोठ्या तुला समोर उभे ठेवली परंतु जवाई आणि मुलगी दिसत नाही प्रेम मोठ्या ते पचमेरीच्या गडावर घुमायला गेले आहे ना मोठ्या हा मग ते समोर गेले मोठ्या हा आणि पाय घसरून पडले मोठ्या म्हणजे ते खाईमध्ये पडले मोठ्या हा आणि तिथेच मरण पावले द्यायच्या आता नाही ना पता नाही
अरे अरे काही माहित नाही मोठ्या. नाही असं नाही होणार. तसंच झालं मोठ्या, खोटं बोलणार नाही. नाही मला माहित आहे तू बाबाच्या मार्गात आहे. मी अनेकाचा मी मार्गवाल्यावर विश्वास करतो. हो कारण बाबाने जे सत्य शिकवण दिली ते तुझ्यामध्ये आहे. तर आता मुलगी आणि जवाई एकुलती एक मुलगी आणि जवाई खरोखर त्या पद्मिनीच्या गळावर ठिकाणी घसरून दोघाचाही प्राण गेला. हे सत्य आहे ना? हो मोठ्या सत्य आहे. खोटं तर नाही. नाही नाही, कारण तुम्ही बहीण तर माय बहीण, हो या जवळ तर मा पण जवळ आहे. बरोबर आहे. यासोबत खोटं बोलणार नाही. नाही नाही मला माहित आहे. कारण लहानपणापासून तू माझा भाऊ आणि मी तुझा स्वभाव जरी ओळखला नाही तर मी तुझा भाऊ नाही आहे. कारण माझा तुझ्या शब्दावर विश्वास आहे. तर यांचं आपण काय पूर्वी कार्यक्रम हे करावं लागेल मोठ्या लाईन्या करू मोठ्या. हा ठीक आहे. जाऊन पाहतो काहीतरी आपल्या घरचं पाहतो. मुलगी आणि जवाई कशा करता मरण पावले भोंगाले साहेबांना विचारून पाहतो. कारण ते थोडंसं पूजा करते. नमस्कार हो भोंगाले साहेब. नमस्कार जी नमस्कार. नमस्कार साहेब. काय सांगू ते 8 दिवस झाले देवाच्या धारा डोळ्यातून धारा बंद नाही होत. मुलगी आणि जवाई मरण पावले त्या पचमेडीला गेले. तर कसं का अजून आपल्या इकडला प्रेम नाही का? मी म्हणलं आता गाडी समोर नवीन घेतली तर म्हणलं प्रेमला तो यंदा जवाई आणि मुलगी पचमेडीला महादेवाच्या यात्रेला घेऊन जा म्हणलं. तर तिकडून गाडी रिकामी आली आणि प्रेम झाला लढू लागला माझ्या जवळ. मोठ्या म्हणे मुलगी आणि जवाई मरण पावली. कारण पाय घसरला म्हणे आणि जवाई तुला पकडायला गेले तर जवाई आणि मुलगी दोन्ही म्हणे त्या खाईमध्ये पडले. तर पुन्हा त्याचा काही पता लागला नाही. तर म्हणून म्हणतो काहीतरी तुम्हाला जमते तर थोडंसं काहीतरी पहा आणि सांगा म्हणतो याच्यावर विचार. नाही ते काही ढकलून पडलेलं आहे. त्याले खाईमध्ये कल्ल्या गेला आहे. तुम्ही वैदा तुम्हाला सर्व काही दिसते का? सांगलीमध्ये बरोबर का घटमूळ पडले कसे पडले का पडले बरोबर सांगलीमध्ये का आपल्याला त्याले कल्ल्या गेला आहे तुमच्या लहान भावाने. का म्हणलं? लहान भावाने ढकललं द्यायला खाईमध्ये. लहान भावाने मारलं का? कायसाठी ते काम दौलतसाठी. म्हणजे मला एकली घेऊन गेलो तू. आणि या मुलीने मारलं तर त्याच्या मुलाला धन झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी माझ्या मुलीने मारलं काय ना? ठीक आहे. त्याची प्रेमची अशी प्लॅनिंग होती रे. याची प्लॅनिंग होती का? म्हणजे तुमच्या चांदीमध्ये दिसतं समजा. ठीक आहे. भावामध्ये एका नेत्याने कशी चाल खेळली. पत्नीला जवळ आणि मुलगी गठून पडले आणि त्या वैदाकडे जेव्हा भाव विचारायला गेला तर वैदाने सांगितलं की तुझ्या सख्या भावाने तुझ्या मुलीला आणि जवळला मारलं. कारण हे सर्व
त्यांच्या मुलाने होणार आहे. प्रेमले का करू ना का नाही का लमता यार काय पाहिजे होतं तर म्हणे तर सांगतात. माझ्या मुलीच्या जवळ याचा जीव घेऊन त्यांनी याला काही भेटणार नाही. ठीक आहे, लेखाची झोपडी जाणून देतो मातीचं तेल टाकून त्यांनी त्या लेखात ती पोटन बायकोन तू का करायचा तुला मिळाली किंमत नाही तर मला तुझ्या जीवनाची काही किंमत नाही, तुझ्या परिवाराची काही किंमत नाही. हो ना, खरोखर 12 वाजले. मातीचं तेल घेतो, मातीत घेतो आणि याच्या झोपडीवर पूर्ण टिपून देतो आणि मातीच लावून देतो. व्हाल असलेले काय ती होळी झाल्याशिवाय राहत नाही. सकाळी गावचे लोक फोटा देऊन बसतील. प्रेम भावांनी त्याची पत्नी आणि मुलगा आपल्या रूम मध्ये झोपले आणि हा नक्कू भावाने सक्का भाऊ क्रोधामध्ये आला. 5 लिटर मातीची तेलाची डबकी घेतली आणि मातीत घेतली आणि रागारागाने रात्रीचे 12-1 वाजता निघाला. तेव्हा तेल माती खाती येऊन नक्कू रागारागाने त्याच्या घरापर्यंत गेला आणि पूर्ण झोपडीवर पाठवून येतात तेल ओतून दिलं आणि माती लावून दिली. पत्नी आणि मुलगा झोपले असता त्या रूमला आपली लाटाने हात झाला नाही आणि ते झोपडी जशीच्या तशी राहिली. भगवंताची नाही करली, मगवा भगवंताची नाही करली. जग हे सर्वा नका, जगले सर्वा नका.
ज्याच्यासाठी गड्डा खोदला तर त्या स्वतः गड्ड्यामध्ये जावं लागते. म्हणून हा इतिहास आहे, साधू संतांचा बोल आहे. असा सेवाचा पाहिजे बाबाचा, असा सेवाचा पाहिजे बाबाचा, म्हणूनाचा वाचाले प्राण, म्हणूनाचा वाचाले प्राण. नक्की भावाने मोठा, प्रेम भावाने लहान. याची झोपडी जाणली प्रेमची, तरी पण त्याला काही तिळाचा हात झाला नाही. पूर्ण झोपडी जाणली. अरे अरे आज दुसऱ्या दिवशी भगवंताने काय चमत्कार घडवला, सत्य कहाणी आहे. आणि ही कहाणी पेपरमध्ये सुद्धा आली होती. ही कहाणी पेपरमध्ये सुद्धा आली होती. काही त्या लक्ष्मीच्या घरी काही स्वयंपाक सर्व आटोपून त्यांनी आपापल्या कामाधंद्याला गेल्याच्या नंतर मोठा बंधू म्हणजे नक्की भावाने हा घरी एकला झोपला होता. कोणी घरी नसताना काय घडलं, नक्कीच्या घरचा सिलेंडर ऑटोमॅटिक फुटला आणि नक्की 100% जळला. कारण भावाला जाळायला लागला होता. तर परमेश्वराची कृपा महान आहे, महान शक्ती आहे, परंतु आम्हाला त्याची काही ओळखी नाही. म्हणून सेवक बांधवांनो, या गीताद्वारे मी सादर केलेला आहे. तेव्हा 100% नक्की भावाने जळला आणि त्याला ताबडतोब त्या प्रेमने दवाखान्यात भरती केलं, त्याच्या लहान भावाने. तेव्हा त्या प्रेमला माहित नव्हतं की माझी झोपडी कशाने जाणली, माझ्या भावाने झोपडी जाणली हे पूर्ण गावामध्ये असं कोणालाच माहित नव्हतं. फक्त नक्कीला माहित होतं की मी तुझी झोपडी जाणली, बाकी कोणा पाहिलं नव्हतं आणि काय नाही. म्हणून नक्कीचं नाव कोणी घेत नव्हतं. स्वतःच्या भावाला दवाखान्यात भरती केलं. परमेश्वराची कला. जेव्हा वेळ आली तेव्हा मरते म्हणून भावाला बोलावलं प्रेमला आणि प्रेम म्हणे आता मी मरतो, कारण मी तुझ्यासाठी खूप गट्टा घेतला म्हणे. कारण दादा काढून का, अरे प्रेम मी त्या वैद्याचं ऐकलं म्हणे आणि 5 लिटर मातीच्या तेलाची गच्ची तुझ्या घरावर ओतली आणि मातीच मी लावली म्हणे. ती झोपडी मी जाळली म्हणे. कुणाचं ऐकून, त्या गावच्या वैद्याचं ऐकून. का काय साठी का म्हणे, कारण तो सांगत होता म्हणे ती एकुलती एक मुलगीने जवाई मारली तर हे सर्व धन माझ्या मुलाला होईल. अरे अरे आणि म्हणून म्हणे प्रेम आता तरी तुझा माझा प्रेम राहू दे. आणि ते प्रेम सत्य मर्यादा जिथे आहे तिथे ऑटोमॅटिक प्रेम निर्माण होते. आणि म्हणून भावाचा प्रेम निर्माण आहे. आणि भावाने आखरी होती भावाजवळ
सांगितलं की मी त्या वैदाच्या विचाराने तुझा जीव घेण्यामध्ये टपलो होतो, परंतु आता मी माफी मागतो. आता मला जाऊ दे का तुला उठलं का काय उठलं नाही का घेऊन गेला हा घेऊन गेला का नाही लगेच हुकूम तुले माया चढला ना तू दुःखाचे प्रेरणा मागे मोठू. खरोखर तुझा माझा प्रेम अंत करला तू. मी तुला आशीर्वाद देतो. त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि नथुने प्राण सोडला. तेव्हा चार खानकर एक हानकर तुझला दे चार खानकर एक हानकर तुझला दे सेवक बांधवांनो, आपल्याला भजनातून काहीतरी बोध घ्यायचा आहे, काहीतरी शिकायचा का, नाहीतर नडी खोकली कोणाला इकडून तिकडे गेलो रे. खूप सेवक झाले, परंतु बाबाचे शब्द आहेत मी म्हणत नाही. बाबाचे शब्द सेवा खूप होती, परंतु बोटावर मोजल्यासारखे राहते. आता कोण राहते काय राहते हे काही मला माहीत नाही. कुणाच्या शब्दावर साप उतरते, कुणाच्या शब्दावर घरचं दुःख कोणतंही दुःख असे ते दुःख दूर होते का. आमच्या हाताला तेल मुंगीत असली तर ते आगत बसत नाही. कालपासून तेल मुंगीत असले सर का तर ते आगत नाही कमी होऊन जायचे. मग मी सेवकच बाबाचा आहोत का, दुसऱ्याचं काय सांगू नाही. आणि इकडे येऊन त्यांनी कामठाला येऊन भजन गावतो.